हम्म. कालचा आणि परवा दिवशीचा सेशन सगळा समजला आपल्याला. हो. काल हो प्रेयर एक बघितली आपण. ठीक आहे. ती आता काय करायची आपल्याला रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये ती ती देखील आता इन्क्लूड करायची आहे. रोज आपल्याला ती 5 मिनिट 10 मिनिट तुम्हाला जसं जमल तसं ती करायची आहे. हम्म? त्यानंतर 7 चक्रास बघितले आपण. ऑरा बघितला. ऑरा म्हणजे काय असतो आणि तो ऑरा स्ट्रॉंग असणं किंवा वीक असण्याची लक्षणं काय असू शकतात, काय प्रॉब्लेम्स आपल्याला येऊ शकतात. ठीक आहे. आणि त्यानंतर 7 चक्रास बघितले आपण. चक्रांचे कलर काय, त्यांचे बीज मंत्र काय, किंवा ते फंक्शन्स असले, ऍक्टिव्ह असेल डिऍक्टिव्ह असतील तर काय होऊ शकतं. इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. नेक्स्ट स्लाइडला आपण जाऊया, मग नेक्स्ट टॉपिकला. ऍफर्मेशन्स. आज आपण ऍफर्मेशन्स म्हणजे काय आहेत, त्याचा एक कशा योग्य पद्धतीनं ते ऍफर्मेशन्स द्यायचे असतात हे बघूया. कुणाला माहिती आहे का ऍफर्मेशन म्हणजे काय? माईक ऑन करा आणि बोलू शकता कोणी. कुणाला माहित आहे ऍफर्मेशन्स म्हणजे काय? ठीक आहे. ऍफर्मेशन्स म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस, जे आपले गोल अचीव करण्यासाठी आपण एखादा सेंटेन्स क्रिएट करतो, तो पॉझिटिव्हली कंटिन्युअसली ते बोलत राहणे, याला ऍफर्मेशन्स म्हणतात. जसं आपण एखादा मंत्र चॅन्ट करतो तसं आपण हे ऍफर्मेशन देखील आपलं गोल सेट करण्यासाठी, सबकॉन्शियस माइंड मध्ये सेट होण्यासाठी आपण काय करत असतो, एक पॉझिटिव्ह सेंटेन्सेस क्रिएट करत असतो. ठीक आहे. तर ऍफर्मेशन्स आपल्या लाईफमध्ये म्हणजे योग्य ऍफर्मेशन आणि चुकीचे ऍफर्मेशन दिल्यानंतर काय होऊ शकते याच्यासाठी एक प्रयोग केलेला होता डॉक्टर मसारू इमोटोजने. त्यांचा राईस एक्सपेरिमेंट म्हणून एक प्रयोग होता, तो खूप फेमस झाला होता त्यावेळेला. तर इथं 3 जार दिसतात तुम्हाला, आणि त्याच्यामध्ये बनवलेला राईस हा प्रत्येक जार मध्ये थोडा थोडा ठेवलेला होता. एकावर लिहिलेलं आहे इथं लव, सेकंडवर लिहिलेलं नथिंग, आणि थर्डवर लिहिलेलं आहे हेट. तर डॉक्टर मसारू इमोटोनी काय केलं की हे 3 जार आणि तिथल्या जवळपास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काय सांगितलं की तुम्ही ह्या तिन्ही जे लिहिलेले आहेत ह्याच्यावर लव लिहिलंय, ह्या जारपाशी तुम्ही जायचंय आणि काही प्रेमाची वाक्य आहेत, किंवा तू खूप छान आहेस, तू खूप सुंदर आहेस, तुझी टेस्ट खूप छान आहे, तुम्हाला खूप आवडतोस, अशा कुठल्याही प्रकारच्या पॉझिटिव्ह आणि चांगले सेंटेन्सेस या जारवर बोलायचे. त्यानंतर नथिंग वाला होता, तिथे काहीही तुम्ही लक्ष द्यायचं नाही. आणि तिसरा होता त्याला थर्ड होता तो हेट, म्हणजे तुम्हाला जितकं राग व्यक्त करता येईल त्याच्याबद्दल, जितकं वाईट बोलता येईल तितकं तुम्ही ते बोला. असे 3 प्रकारचे राईस ठेवून त्याच्यावर ते 3 वेगवेगळ्या प्रकारचे अफर्मेशन देण्यात आले. तर काही 4 ते 5 दिवसानंतर बघितल्यावर लक्षात आलं की लव वाला जो राईस होता तो अगदी व्यवस्थित होता. सेकंड जे होतं नथिंग, तो थोडा बहुत खराब होत आला होता. आणि थर्ड वाला होता त्याच्यामध्ये खूप म्हणजे बुरा वगैरे आला होता, अगदी म्हणजे ते काळं पडलं होतं, खराब. इथं दिसते बघा तुम्हाला खूप डॅमेज याच्यामध्ये तो दिसतो राईस. आणि सेकंड थोडासा येलोइश वगैरे झालेला आहे. दिसते सर्वांना? येस. तर अफर्मेशन्स हे आपल्या लाईफमध्ये देखील असेच इफेक्ट करत असतात. सर, पाऊल काय सुरू आहे जरा एकदा प्लीज सांगता का? जरा 2 मिनिटं लेट झालाय. टिप्स आपल्याला मिळणारच आहे, कारण आजचा टॉपिक खूप फास्ट आहे, जास्त आहे. तर तर थोडक्यात मी सांगेन की हे डॉक्टर मसारू इमोटोनचा राईस एक्सपेरिमेंट आहे. अफर्मेशन्स आपल्या लाईफमध्ये प्रभावीपणे कसे काम करतात याच्यासाठी केलेला हा एक्सपेरिमेंट आहे. त्यात 3 प्रकारचे वेगवेगळ्या जारमध्ये राईस ठेवले होते. त्यात एकावर लिहिलं होतं लव, सेकंडवर नथिंग, आणि थर्डवर होतं हेट. प्रत्येकाला सांगितलं होतं की लव म्हणजे चांगले अफर्मेशन्स याला द्या, नथिंग मध्ये काहीच करू नका, आणि थर्डवर जारपाशी जाऊन तुम्ही तुमचा राग व्यक्त करा किंवा वाईट अफर्मेशन्स द्या. तर त्याचे रिझल्ट सेम होते. काही दिवसानंतर लव वाला राईस होता तो अगदी व्यवस्थित होता.
नथिंग वाला थोडाफार खराब आला होता आणि हेट वाला जिथे वाईट अफर्मेशन दिले गेले तो राईस खूप खराब अवस्थेत इथं दिसतोय. ठीक आहे. तर अफर्मेशन्स हे आपल्या लाईफमध्ये असेच इम्पॅक्ट करत असतात. आपण नोईंग अननोईंगली आपण काय करत असतो की काही गोष्टी बोलत जसं पैशाच्या बाबतीत जर म्हटलं की माझ्याकडे पैसा नाही रे आपण नेहमी म्हणत असतो. फ्रेंड्स म्हटले चल फिरायला जाऊया मूवी बघायला जाऊया कुठेही जायचंय माझ्याकडे पैसे नाही आहेत रे. तर ही देखील एक चुकीची अफर्मेशन्स आहेत. त्यामुळे आपल्याला काय होतं दिवसेंदिवस नंतर जाणवं लागेल की पैशाचा तुटवडा व्हायला लागलेला आहे. ठीक आहे. अंथरून पांघरून पाय पसरायला पाहिजेत. म्हणजे तो परिस्थिती कधी बदलू शकत नाही पुढे जाऊन. तर अशा खूप साऱ्या अफर्मेशन्स आपण लाईफमध्ये आपल्या परफेक्ट सेट झालेत म्हणजे आपल्या माइंडवर एक बॅरिकेटिंग केलेले लहानपणापासून की ह्या या गोष्टी करणे. जसं आपण पैशाच्या बाबतीत म्हणतो पैसा हा चांगला पण नाही आहे बाबा आपण खूप वेळा बोलतोय पैसा चांगला जास्त पैसा चांगला नाही आहे. मी आहे यात समाधान आहे. मी आहे या समाधानी आहे म्हटल्यावर व्हायब्रेशन्स माझे काय जाणार युनिव्हर्सकडे की याला फार काही गोष्टींची गरज नाही आहे. हा असा जगतोय तसंच जगू दे. तर अफर्मेशन्स हे युनिव्हर्सकडे आपले सबकॉन्शियस माइंड थ्रू अशाच पद्धतीने जात असतात आणि तिकडून त्याच गोष्टी तथास्तु म्हणून येत असतात. मी स्लाइड ऑफ करतोय मी. तर अफर्मेशन्स हे आपण कधी यूज करत असतो एखादं गोल अचीव करण्यासाठी आपण अफर्मेशन देत असतो. जसं की मी खूप स्वस्थ आहे मी निरोगी आहे. हे अफर्मेशन तुम्हाला काय वाटते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? मी निरोगी आहे. माईक ऑन करा आणि बोला. मी निरोगी आहे ही कशी वाटते अफर्मेशन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आहे. अजून कोणाला वाटते पॉझिटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह अजून आहे. हा सर पॉझिटिव्ह आहे. तर अफर्मेशन्स हे कसे वर्क करतात की आपण जे शब्द आपल्यामध्ये उच्चारत असतो किंवा जे अफर्मेशन्स आपण आपल्यामध्ये आपण स्वतःहून जे रिपीट करत असतो आपल्या स्वतः स्वतः मनामध्ये त्यावेळेला काय होतात की आपल्यामध्ये ते इमोशन्स किंवा ते व्हायब्रेशन्स तयार होत असतात त्या त्या शब्दांबद्दल आणि ते शब्द व्हायब्रेशन्स निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशा प्रकारचे असतात आणि ते काय होत असतं की युनिव्हर्स ते कॅच करत असतं. जसं मी निरोगी आहे निरोगी मध्ये रोग आहे माझे व्हायब्रेशन्स निगेटिव्ह जाणार आहेत. ते जर माझं म्हटलं की माझं आरोग्य खूप छान आहे माझं आरोग्य सुंदर आहे मी आरोग्याने भरपूर आहे मी आरोग्यवान आहे. आता हे पॉझिटिव्ह वाटतंय का? वाटतंय ना? बरोबर. बरोबर. मग अशाच खूप साऱ्या गोष्टी आहेत जसे की मी कधीच आजारी पडत नाही. निगेटिव्ह पॉझिटिव्ह वर्ड. निगेटिव्ह. आणि त्याच्यात निगेटिव्ह आजार आला. आजारपण आला आणि त्याच्यात नाही म्हणजे अफर्मेशन्स देताना एक गोष्टीची काळजी घ्यायची की माझे वर्ड्स हे नेहमी पॉझिटिव्ह असले पाहिजेत. अगदी पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये नकार नाही नसणे अशा गोष्टी पूर्णपणे टाळायचे. सेकंड थिंग अफर्मेशन्स म्हणजे तुमचा जो काही गोल असेल त्याच्याबद्दल अगदी सुटसुटीत आणि एका वाक्यात कमी शब्दात असलेले असावे असतात जे मला क्विक अँड फास्ट किंवा जास्तीत जास्त रिपीट करता यावेत. तर हे अफर्मेशन्स तुम्ही एखादा गोल जर सेट केला सपोज की मला महिन्याला 1,00,000 रुपये हवेत. बरोबर आहे. तर असं होणार आहे का की मी आज अफर्मेशन चालू केले आणि नेक्स्ट मंथ मला 1,00,000 रुपये मिळायला चालू झाले? होऊ शकतं आपलं डेडिकेशन किंवा आपलं काय म्हणतात विल पॉवर इतकी स्ट्रॉंग असेल तर तेही होऊ शकतं. पण प्रत्येक अफर्मेशन्स किंवा प्रत्येक गोष्टीला थोडासा टाइम द्यावा लागतो. असं नाही की बाबा मी अफर्मेशन दिले आणि लगेच चालू झालं. पैसे यायला चालू झाले किंवा माझा ड्रीम गोल सेट झालं. तर अफर्मेशन्स लिहिताना किंवा ते पॉझिटिव्ह वेजमध्ये तर असणं गरजेचं आहे. पण प्रेझेंट टेन्समध्ये असणे गरजेचे आहे. जसं मला 1,00,000 रुपये महिना पाहिजेत. मला 1,00,000 रुपये महिना हवे आहेत. ही अफर्मेशन रॉंग आहे का करेक्ट आहे?
मला महिन्याला 1,00,000 रुपये म्हणजे मिळाले मिळत आहेत. राईट. रॉंग मिळत सर आहेत. रॉंग. राईट. मॅडमनी काय म्हटले, मला 1,00,000 रुपये महिना मिळत आहेत. येस. म्हणजे मी ते पॉझिटिव्ह. ऑलरेडी इन कॅश केलेले आहेत. या वे मध्ये माझे अफर्मेशन्स हवेत. जसे की माझा एखादा ड्रीम बंगलो आहे, तो मी माझी खूप इच्छा आहे की मला तसा बंगला बनवायचा आहे, किंवा तोच बंगला मला घ्यायचा आहे, किंवा तसाच बंगला मला हवाय. तर मी काय विचार करेन की या बंगला मला मिळाला, आणि त्याबद्दल युनिव्हर्सचे मी खूप खूप आभारी आहे. बरोबर आहे. प्रत्येक वाक्यानंतर तुमचं युनिव्हर्सला आभार मानणं खूप गरजेचं असतं. प्रत्येक सेंटेन्स संपल्यानंतर सहज आणि आनंदाने मिळाले हा वर्ड खूप महत्वाचा असतो. कारण खूप वेळा स्ट्रगल पण खूप जास्त होतं एखादी वस्तू मिळवण्यासाठी, आणि मग नंतर असं होतं की त्या गोष्टीची काही व्हॅल्यूच नाही आहे. म्हणजे इतकं मी या एवढ्या गोष्टीसाठी मी इतकं बेअर करणं, किंवा एवढ्या सगळ्या गोष्टीचा काय म्हणतो त्याग करणं, किंवा ते सगळ्या गोष्टी हरवून मी एक गोष्ट मिळवणं, हे योग्य आहे का, असं पण कधी कधी वाटतं. बरोबर आहे का? म्हणजे त्यानंतर मी जे काही सॅक्रिफाईस केलेले आहेत, त्या सॅक्रिफाईस पुढे ही वस्तू किंवा ही गोष्ट मग काहीच व्हॅल्यू करत नाही. त्यामुळं आपल्या प्रत्येक शब्दामध्ये किंवा प्रत्येक ॲफर्मेशन मध्ये सहज आणि आनंदाने हा शब्द असणं खूप गरजेचं आहे. जसे की मला 1,00,000 रुपये दर महिना मिळत आहेत, त्याबद्दल मी युनिव्हर्स सहज आणि आनंदाने मिळत आहेत, त्याबद्दल मी युनिव्हर्सचे खूप खूप धन्यवाद मानतो. माझी ड्रीम कार मला या डेट मध्ये मिळाली, त्याबद्दल सहज आणि आनंदाने मिळाली, याबद्दल मी युनिव्हर्सचे खूप खूप आभार मानतो. मी या ब्रह्मांडाचे खूप आभारी मानतो. ह्या अशा अफर्मेशन्स आपल्या असल्या पाहिजेत नेहमी चालू काळामध्ये, म्हणजे ऑलरेडी मला ती मिळालेली आहे. त्याबरोबर फील असणं पण खूप जास्त गरजेचं आहे. व्हिज्युअलाइज होणं पण गरजेचं आहे. नुसतं मी अफर्मेशन्स वहीवर लिहितोय आणि वाट बघतोय की ते कधी गोष्टी होतील, अशा गोष्टी शक्य होत नाहीत, पॉसिबल होत नाहीत, रियालिटीमध्ये येत नाहीत त्या गोष्टी. ह्या गोष्टी कधी पॉसिबल होतात, ज्या वेळेस तुम्ही ते व्हिज्युअलाइज करायला जातात, ज्यावेळी तुम्ही ते स्ट्रॉंगली फील करतात. बघा, 1,00,000 रुपये मी आता माझं इन्कम 10,000 रुपये आहे, आणि मला 1,00,000 रुपये ज्या दिवशी माझ्या हातात पडतील, त्या दिवशी माझं फिलिंग्स काय असतील, माझे एक्सप्रेशन्स काय असतील, किंवा माझा हॅपीनेसचा तो एक पॅरामीटर काय असेल. बरोबर आहे ना? इतका आनंद होईल की मी प्रत्येकाला ते फोन करून सांगेन, अरे मला 1,00,000 रुपये महिना मिळाला, किंवा माझा एक बंगलो मिळाला, मी सहज गेलो आणि माझे बंगल्याची डील केले मी. तुमचे एक्सप्रेशन काय होतील की मी इतके वर्ष या बंगल्याची वाट बघतोय, मी या फ्लॅटची वाट बघतोय, किंवा मी या कारची वाट बघतोय, आणि माझ्याकडे ती मिळाली ऑलरेडी. त्यावेळी तुमचा आनंद काय असेल, हा तुम्हाला इमॅजिन व्हिज्युअलाइज करता येणं गरजेचं आहे. पण सर नुसतंच मी त्यासाठी कष्ट पण इम्पॉर्टंट आहेत ना, मेहनत. ऑब्विसली असं म्हणत नाही की बाबा बसल्या की म्हणजे मला नुसतं बसल्या जागी तर आपल्याला काहीच obviously मिळणार ह्या सगळ्या गोष्टी कष्ट नाही पण तर कोण असतात. कोण त्याचं रॉंग पण हे करू शकतो. नुसतं बसून पण नुसतं हे नाही नाही ना होणार असं तसं. अशा गोष्टी होत नाहीत. कारण बस. कसं होतं, मी जर डेस्परेटली मॅनिफेस्ट करत आहे, ठीक आहे, तर माझ्याकडे काही अपॉर्च्युनिटीज पण तशा यायला लागतात. सपोज माझा इन्कम सोर्स किंवा माझा एखादा बिझनेस असा आहे की ज्याच्यातून 10,000 हार्डली 20,000 रुपये मी कमवतोय. बरोबर आहे. तर त्याच्यातून मला 1,00,000 रुपये मी एक्सपेक्ट करतोय की मला इथून पुढे मिळायला लागलेत. मग तो कालावधी असेल 6 महिन्याचा, 1 वर्षाचा असेल, ठीक आहे. पण मी ते जर कंटिन्यू करत आहे, तर माझ्यासमोर युनिव्हर्स अशा पण काही गोष्टी आणून समोर अपॉर्च्युनिटीज यायला लागतात. काही अशी लोक येतात जे तुम्हाला तो रस्ता दाखवायला भाग पडतात, आणि मग तुम्ही अ, ती रिस्क घ्यायला तयार होता. म्हणजे ती सिच्युएशन अशी असते की तुमच्यासाठी, बरं तुम्ही जर डेस्पिरेटली त्या गोष्टी करायला तयार आहात, जर तुम्ही ते स्ट्रॉंगली व्हिज्युअलाइज करताय, रोजच्या रोज ते फील करताय, आणि त्या डायरेक्शन मध्ये आता तुम्ही चालायला लागलाय, तर तुम्हाला 100% सगळ्या अपॉर्च्युनिटीज तुमच्या समोर येणार. युनिव्हर्स कुणाला कुणाला तरी ते मध्ये घालणार त्या गोष्टीमध्ये, आणि तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत नेऊन पोहोचवणार. पण मॅडम म्हणाले तसं पण बरोबर आहे, कष्ट हे केलेच पाहिजेत. मग माझा 10,000चा बिझनेस मला 1,00,000 रुपयाला न्यायचा आहे, तर मला त्याच्यात मार्केटिंग केले पाहिजेत. माझे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये चालणारे आहेत का नाहीत,
किंवा रनिंग मध्ये आता माझ्या रिगार्डिंग माझ्या बिझनेसची रिगार्डिंग अजून जास्त ट्रेंडिंग मध्ये कुठले प्रॉडक्ट जास्त चालतात त्या गोष्टीचा सर्वे केला पाहिजे, मार्केटिंग केलं पाहिजे. मला जितके ऍड्स आहेत, सोशल मीडिया बरोबर. असेल, कुठल्याही प्रकारचं ट्रेडिशनल मार्केटिंग Right. वेज असतील ते वेज मला ऍक्सेप्ट केले पाहिजेत, ते फॉलो केले पाहिजेत, ते ऍक्शन्स मध्ये आणले पाहिजेत. तेव्हा आपला 100% 10-20 हजाराचा बिझनेस हा लाख रुपये महिन्याला जाणारच आहे. बरोबर. जर बंगलो मला हवाय, आज मी जर 1 BHK राहतोय, मला 2 BHK हवा आहे, बरोबर, तर मी ते डेली मॅनिफेस्ट करतोय. तर उद्या जाऊन असं पण होईल की बाबा कोणीतरी चाललंय निघून, तो एक स्पेसिफिक फ्लॅट सोडून निघून चाललाय आणि कुणाकडून जर तुमच्याकडे समोर ती आली, अरे चल तो एक असा असा 40 लाखाचा फ्लॅट आहे, तो 30 लाखामध्ये द्यायला तयार झालाय, तुला घ्यायचंय का? कसंही. बरोबर. किंवा एखादी गोष्ट अशी पण होईल की तुम्ही एखादी ड्रीम कार तुम्ही इमॅजिन करताय आणि ती कोणीतरी म्हणजे असं होऊन गेलं की ते एखादा नवीन चांगली ओळख झाली, 6 महिन्यात वर्षभरात त्याने तुम्हाला गिफ्ट देऊन टाकली. मग इथं मी हे म्हणत बसणं चुकीचं आहे की बाबा युनिव्हर्सनी मला द्यायला पाहिजे आणि मी कष्टाने घेणार आहे. माझं ड्रीम काय होतं, ती कार मिळवायची होती, ती मला एनी हाऊ मिळाली. खूप वेळा असं होतं की मी काही व्हिज्युअलाइज करतो आणि मी अफर्मेशन सेट करतो, मी ड्रीम सेट करतो आणि माझा मोठा भाऊ मला ते आणून देतो. खूप वेळ होतं. Okay. ती गाडी असू दे किंवा काही गोष्टी असू देत, माझा मोठा भाऊ ते आणून देतो. म्हणजे असं आहे का की बाबा नाही, मला युनिव्हर्स मला तूच द्यायला पाहिजे, तर युनिव्हर्सचं माध्यम माझा भाऊ देखील असू शकतो. मग ते मोबाईल असू दे किंवा कुठलंही असू दे, शूज असू देत, काही गोष्ट असू देत, ते कुठूनही तुमच्या समोर येणार आहे. पण तुम्हाला हे अफर्मेशन्स किंवा व्हिज्युअलायझेशन हे स्ट्रॉंगली फील करता आलं पाहिजे, व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. ज्यावेळेस मी ड्रीम कार माझी खरेदी करायला जातोय, बरोबर आहे, त्यावेळेला ते व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे की मी ती ड्रीम कार माझी खरेदी करायला चाललेलो आहे. मी सगळे माझे डॉक्युमेंट साईन केलेले आहेत, ती चावी घेतलेली आहे. आई बाबा, माझे मित्र मंडळी कोणी असतील, माझे नातेवाईक असतील जे जवळचे आहेत, त्यांना मी तिथे घेऊन गेलेलो आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तो आनंद आहे. मी ते कवर ओपन केलेलं आहे आणि माझी कार समोर व्हिडिओ शूट करतायत, ते कारची पूजा करतायत सगळे माझे घरचे आलेले. त्यानंतर मी दरवाजा उघडला, मी आत जाऊन बसलोय. सगळ्यात महत्वाचं काय जाणवते तिथं, जेव्हा आपण कारचा दरवाजा उघडतोय तर आतून एक स्मेल येतो, लेदर असेल आणि आतमध्ये फ्रॅग्रन्स जो असतो एअर फ्रेशनरचा, तो एक स्मेल हम्म. येतो. तो कोणाच्या डोक्यात आहे का आतापर्यंत? नाहीये. तो स्मेल फील करता आला पाहिजे, जेणेकरून तुमच्या सबकॉन्शियस माइंडला वाटलं पाहिजे की अरे हा कारमध्ये बसलाय. त्यानंतर त्याचे फीचर्स बघितलेत मी. मी स्टार्टर मारतोय आणि मी एक राऊंड मारून आलोय सगळ्यांना घेऊन. त्यानंतर मी मंदिरापाशी गेलोय, पूजा केली, पेढे वाटलेत, नारळ फोडले, काय असेल ते सगळ्या गोष्टी, अगरबत्ती केले, वरती करून पूजा करून घेतले, मी घरी आणलं, आजूबाजूच्या सगळ्या लोकांना दाखवलं, त्यांनी पूजा केली. इतकं स्ट्रॉंगली व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे, जे मेंदूला तुमच्या लक्षात यायला पाहिजे, सबकॉन्शियस माइंडला, की अरे हा रियालिटीमध्ये आहे आणि याच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी आणल्या पाहिजेत. आपण अफर्मेशन्स कसे देतो, मला लाख रुपये मिळाले पाहिजेत, माझा ड्रीम जॉब मला मिळाला पाहिजे, माझा ड्रीम जॉब मला मिळाला पाहिजे. तो कसा मिळणार आहे मला, तर मी व्हिज्युअलाइज नाही करत आहे. मी तो इंटरव्ह्यू दिलाय जाऊन, मी त्यावेळेस कपडे कुठले घातलेत, मी त्या व्यक्तीसमोर बसलोय, त्याने मला प्रश्न विचारलेत, मी अगदी सहज उत्तरं दिलेत. इंटरव्ह्यू माझा क्रॅक झालाय, त्यांनी मला ऑफर लेटर दिलेलं आहे. सर व्हिज्युअलाइज कोणत्या टायमिंगला करायचं, स्पेसिफिक कोणतं टायमिंग असेल ना त्याचं, किंवा किती दिवस करायचं हम्म. असं काही? वेळेचं काहीही बंधन नाही, यातली कुठलीही गोष्ट तुम्ही करणार आहात, वेळेचं काहीही बंधन नाही. तुम्ही मॉर्निंग ज्या वेळेला तुम्ही जागे होतात त्यावेळेला आपलं माइंड हे अल्फा स्टेटमध्ये असतं आणि ते खूप जास्त मॅनिफेस्ट करत असतं, म्हणजे ब्रह्मांडाशी कनेक्ट असतं. त्यावेळी जरी केलात तरी खूप स्ट्रॉंगली फील होतं किंवा खूप स्ट्रॉंगली अफर्मेशन्स अचीव होतात. ठीक आहे. तर आणि हे आपण जोपर्यंत आपले काय म्हणतो त्या ड्रीम गोल्स पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला हे करत राहायचं.
तर जॉबला मी ज्या वेळेला माझा इंटरव्ह्यू क्रॅक झालाय, मी फर्स्ट डे माझा मी अटेंड केलंय आणि माझे सगळे कलिग्स येतात तिथे आणि मला कॉंग्रॅच्युलेशन देत आहेत किंवा माझ्याशी ओळख करून घेत आहेत. इतकं स्ट्रॉंगली व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. इतके स्ट्रॉंग मूवी एक तयार झाला पाहिजे आपला, की आपल्या त्या गोल्स बद्दल, की ते सबकॉन्शियस माइंडला वाटलं पाहिजे, की अरे हे रियालिटीमध्ये आहे सगळ्या गोष्टी. मग युनिव्हर्सकडे तो मेसेज जातो, की अरे याची गाडी याला पोच करा, याचा बंगला याला देऊन टाका. आणि त्या सगळ्या गोष्टी तुमच्या मॅनिफेस्ट होतात. पण गोल्स हे अचिव्हेबल्स पाहिजेत. आपल्याला तितकं कॉन्फिडन्स पाहिजे, की पुढच्या 2 वर्षात, 3 वर्षात मी बंगला घेऊ शकतोय. 5 वर्ष असू देत. 2 वर्षात मी कार घेऊ शकतोय किंवा 6 महिन्यात, 8 महिन्यात, 10 महिन्यात मी 1 लाख रुपये अर्निंग करायला सुरुवात करू शकतो. हे आपल्याला तितकं कॉन्फिडन्स असला पाहिजे आणि तितका एक पेपर प्लॅन देखील असला पाहिजे. मी कसं जाणार आहे, मी कसं अचीव्ह करणार आहे इथपर्यंत. उगाच ते माझे ड्रीम्स किंवा अफर्मेशन असे नको की अंबानीचा मला बिझनेस पार्टनर करून द्या. युनिव्हर्सला देखील माहिती आहे की आपण म्हणजे हा किती कॅपेबल आहे. आलं लक्षात. सो आपले हा म्हणजे काही लोकांचं असं पण असेल की मला वर्ल्ड टूर करायचे. ते देखील असे काही होऊ शकते. कुठेतरी प्राइस लागेल तुम्हाला आणि तुम्हाला वर्ल्ड टूरचं तिकीट तुमच्याकडे येईल. कुठल्याही सोर्सनं तुमच्यापर्यंत येणार आहे, पण तुम्हाला तुमचा मूवी रोजचा हा बघता आला पाहिजे, फील करता आला पाहिजे. ते व्हायब्रेशन्स जे आहेत पॉझिटिव्ह ते तुम्हाला युनिव्हर्सला पोहोचवता आले पाहिजे. इथपर्यंत लक्षात आलंय तुमच्या? बरोबर. युनिव्हर्स पण सर एक क्वेश्चन आहे की मी कुठेतरी म्हणजे माझ्या फ्रेंडनी सांगितलेलं की ते एफॉर्मेशन देताना येल्लो कागद पाहिजे, रेड पेन पाहिजे, देन यू राईट 21 टाइम्स, मीन्स आपलं म्हणजे आता तुम्ही जे एखादा आता समजा ठीक आहे. काय म्हणजे पण आहे ते असे नॉट पेपर, कलर्स नेसेसरी वगैरेची काही फारशी आवश्यकता नसते. मी आता काय सांगतोय की ते तुमच्या आपल्या सबकॉन्शियस डोक्यात. माइंडला पाहिजे. ओके. सबकॉन्शियस हा. माइंडला तो मेसेज गेला पाहिजे. त्यासाठी व्हिज्युअलायझेशन खूप स्ट्रॉंग करावं हम्म. लागतं. व्हिज्युअलायझेशन आणि ते ते फिलिंग्स बरं. तुमची इतकी स्ट्रॉंग पाहिजेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फेथ पाहिजे तुमचा युनिव्हर्सवर, की आज मी हे बोललेलो आहे आणि ते आज कधी ना कधी ते तुम्हाला मिळणार आहे. जसं आपण हॉटेलमध्ये जातो जेवायला, आपण ऑर्डर दिली, आपल्याला माहिती आहे 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी का होईना आपण आपल्या समोर जेवण येणार आहे. मी येणार. सारखं 2-2 मिनिटाला उठून जातो का किचनमध्ये, "ओ द्या की आमची ऑर्डर" म्हणून? नाही, आपल्याला माहिती आहे 10 मिनिटात माझ्याकडे येणार आहे ती ऑर्डर. ऑनलाईन पण आपण फूड ऑर्डर करतो. माहिती आहे आपल्याला 10 ते 15 मिनिटात येणार आहे किंवा अर्ध्या तासात जे काही त्यांनी टाईम दिलेला आहे, त्या ड्युरेशनमध्ये तो येणार आहे. हे आपल्याला माहीत असतं. आपण सारखं त्या व्यक्तीला फोन करत नाही, "अरे कुठपर्यंत पोहोचलायस? ये की लवकर." बरोबर आहे का? बरं. तर आपला फेथ असणं खूप गरजेचं आहे. युनिव्हर्सला मी सांगितलंय, तर युनिव्हर्स आज ना उद्या दखल घेणार. मी माझा मूव्ही हा कंटिन्यू बघत राहिलो पाहिजे. मग मॉर्निंगला सगळ्यात बेस्ट वे मॉर्निंगला जरी केला तर तुमचं माइंड खूप फ्रेश असतं. सकाळी उठल्या-उठल्या माइंड अल्फा स्टेटमध्ये असतं. फक्त ते 10 ते 5 मिनिटासाठी. त्या वेळेत जरी काही अफर्मेशन्स असतील, तुमचे कर्मा क्लिअरन्स बॅलन्स सॉरी होअपोनोपोनो प्रेयर असेल, ती देखील केली तरी चालते. बसल्या जागी उठून जागेवर बसायचं, मांडी घालायची, डोळे बंद करायचं लगेच आणि मग झाल्यानंतर उठून ब्रश करा, बाकीचे सगळे कामं तुमची. सर अफर्मेशन एका वेळेस किती देऊ शकतो आपण? काय म्हटलं? अफर्मेशन एका वेळेस किती करू शकतो? कितीही करू शकता, पण तुमचा फोकस किती स्ट्रॉंग आहे याच्यावर ते डिपेंड असतं. मल्टिपल अफर्मेशन्स मी जर फॉलो करू शकत असेल, व्हिज्युअलाइज करू शकत असेल, तर वेल अँड गुड. पण शक्यतो आपण किरकोळ गोष्टीसाठी अफर्मेशन देत बसत नाही, राईट? जसं की मला राईट. अ, की 20 किंवा ॲपलचा कुठलाही आता नवीन जे मॉडेल आलंय ते मला मॉडेल पाहिजे. त्यासाठी मी अफर्मेशन करत बसत नाही. बरोबर आहे का? अफोर्डेबल प्राईसमध्ये त्या गोष्टी असतात आणि त्या आपण सहज घेऊ शकतो. आपण अफर्मेशन्स किंवा ड्रीम्स कुठल्या गोष्टी असतात जे अचिव्हेबल नाही आहेत पण चॅलेंजिंग आहेत मला. पण मी अचीव्ह करू शकतो. जसं की घर आहे, गाडी आहे, बंगला आहे मोठा, फ्लॅट असेल काहीचं असं, काहीचा ड्रीम जॉब असेल. जसं मगाशी म्हटलं बिझनेस ग्रोथ करायची आहे, वर्ल्ड टूर करायची आहे.
हे अचिवेबल जे असतात की म्हणजे जे चॅलेंजिंग असतात आणि मी अचीव करू शकतो पण मला त्याच्यात चॅलेंज आहे आणि मला ते आज ना उद्या करायचंय, असेच गोल्स आपले असेल तर वेल अँड गुड. बाकी अफर्मेशन तुम्ही 10, 15, 20 कसेही लिहू शकता. हेल्थ वाईज असू शकतं तुमच्या, मग अर्निंग वाईज असेल, मेंटल हेल्थ असेल, रिलेशनशिप बद्दल असेल. रिलेशनशिप बद्दल पण तुम्ही गोल सेट करू शकता, अफर्मेशन देऊ शकता एखाद पॉझिटिव्ह. ते देखील तुम्ही करू शकता. त्याला टाइम स्पेसिफिक असं काही टाइम नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही रिलॅक्स असता, माइंड खूप फ्रेश असतं तुमचं, अशा वेळेला बसलात तर खूप उत्तम. आणि सकाळी जर लवकर उठता येत असेल तर ती वेळ अतिशय उत्तम आहे. ब्रह्ममुहूर्तावर कोणी जर उठत असेल तर मग ते काय मॅनिफेस्टेशन करण्यासाठी खूप 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 बेस्ट तो टाइम आहे आपल्याला. पण थोडं हार्ड टास्क असतो. अगदी म्हणतात ना की जगातले 13% लोक फक्त ब्रह्ममुहूर्तावर उठू शकतात आणि रुटीन कंटिन्यू करू शकतात. सर, सोलमेट साठी कसं अफर्मेशन दिलं जातं जरा सांगू शकता का? सोलमेट म्हणजे लग्न व्हायचंय अजून का लग्न नंतर काही बाबा व्हायचंय डिस्टन्स आले? हा, व्हायचंय त्यासाठी. अच्छा. मग त्याच्यासाठी काय तुम्ही माझा मनासारखा पार्टनर मला मिळालेला आहे. नुसता मनासारखा पार्टनर मिळून चालणार नाही, तो समजूतदार पण पाहिजे. नाहीतर आल्यानंतर परत भांडायला सुरू झाला सगळ्यांबरोबर तर आपण दुसरीकडे जाणार. सो बेटर वे काय आहे की समजूतदार मला हवाय. अगदी मला जसा हवा तसा समजूतदार मिळाला, सगळ्यांची रिलेशन जोडणारा मिळाला मला. बरोबर आहे. अजून काय म्हणतो तुम्ही, एज्युकेशन वगैरे काय त्यांचे सेट केलं असेल की मला या एज्युकेशन वाली पाहिजे आहे, तर ते एज्युकेशन तुम्ही मेन्शन करू शकता. प्रत्येक डिटेल्स असणं गरजेचं असतं. कुठलीही गोष्ट असू दे तुमच्याबद्दल डिटेल्स, ते म्हणजे मी अगदी व्हिज्युअलाइज म्हणत नाही माझे करायचं डोळे कसं असे पाहिजेत, नाक तसं पाहिजे. माझ्या मनास्वरूप मला मिळाली. त्यानंतर एज्युकेशन जे असेल, तुम्हाला वाटत असेल की एज्युकेशन गरजेचं आहे तर मग तेही बोलू शकता. आणि मन मिळावू स्वभाव आहे, समजूतदार स्वभाव आहे, हे दोन गोष्टी असणं खूप महत्वाचं असतं आपल्या लाईफ पार्टनर सोबत. तर त्यासाठी ह्या इतक्या डिटेल्स किंवा एखादा आपल्याला इमॅजिन करता येते, व्हिज्युअलाइज करता येतं तर तसंही करू शकता. थिंकिंग. माझं म्हणजे लग्नानंतर माझं खूप छान आता लाईफ चालू आहे. खूप सारे नातेवाईक आहेत, ते आता एकत्र जोडले गेलेले आहेत चांगले. आलं लक्षात. माझ्या आई वडिलांची काळजी घेणारी किंवा अजून काही जॉब करणारे असेल, क्रिएटिव्ह याच्यामध्ये असेल, काही उद्योगी असेल, म्हणजे सतत काही ना काहीतरी करायची धमक असते, अशी हवी असेल तर तसंही ते मेन्शन करायचं. जसं आपल्याला हवंय तसं ते व्हिज्युअलाइज करायचंय. तो लग्नाचा क्षण बघता आला पाहिजे मला, की हां, माझी आता पत्रिका म्हणजे तारीख तुमची फिक्स करा. एक तारीख फिक्स असणं गरजेचं असतं. सांगायचं राहून गेलं. कुठलीही गोष्ट तुम्हाला जर मॅनिफेस्ट करायची असेल, सपोज माझा बंगला आहे, तुम्हाला 2 वर्षातच सेट करायचा आहे, तर त्याची तारीख ही फिक्स असली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, तो डेट बघता आली पाहिजे. त्यानंतर कार असेल तुमची, लग्न असेल, आता लग्नाचा विषय चाललाय, तर लग्न असेल तर लग्नाची तारीख ही फिक्स करायची. 6 महिन्याची पुढची असू दे, 1 वर्षाची पुढची असू दे. जोपर्यंत मी मला स्वतःला टार्गेट देत नाही, एंड काय म्हणतात त्याला, डेड एंड देत नाही, तोपर्यंत आपल्याला काय आहे, रिलॅक्स मध्ये राहत असतो आपण. सबकॉन्शियस माइंड देखील निवांत असतं. ती तारीख माझी फिक्स झालेली आहे. पत्रिका चालल्यात, सगळे खरेदी चाललंय, लगबग चाललेलं आहे, इकडे तिकडे सगळं चाललंय. खरेदी चालू आहे, सोनं घेणं चालू आहे, कपडे घेणं चालू आहे, हॉल बुकिंग झालेलं आहे. सर, एक प्रश्न होता. हा, आपण युटिलाइज करताना आजच्या डेटला थिंकिंग करतोय की हे सगळं मला मिळालेलं आहे. मी सगळं बरोबर. मॅनिफेस्ट करतोय, हे सगळं मला मिळालेलं आहे असं आपण थिंक करतोय, असं आपण युनिव्हर्सला आपण मेसेज देतोय. मग बरोबर. जेव्हा आपण खरं एक किंवा दीड वर्षाची घेऊ पुढची, तेव्हा हम्म. आपला असा माइंडसेट होणार नाही का की दीड वर्षाचा बाबा मला हे मी युनिव्हर्सिटीला हा सुद्धा एक दुसरा एक मेसेज देतोय की आता मी मॅनिफेस्ट करताना आता तारखेला पूर्ण झालंय प्रेझेंट मध्ये असं व्हिज्युअलाइज करतोय आणि टार्गेट सुद्धा देतोय. म्हणजे ह्यामधला डिफरन्स काय नक्की नक्की मग? महत्वाचं काय माहितीये का, आपण हा सगळा खेळ सबकॉन्शियस माइंडचा आहे. बरोबर आहे. हम्म. सबकॉन्शियस माइंडला माहिती नाही आज काय डेट चालू आहे आणि तुम्ही जी डेट धरताय ती कुठली आहे. सबकॉन्शियस माइंडला काय माहिती आहे की तुम्ही जे वाक्य बोलताय ते मला व्हायब्रेशन्स मध्ये कन्वर्ट करायचे आणि ते व्हायब्रेशन्स मला कुठे पाठवायचे, डिवाइन युनिव्हर्स. युनिव्हर्स. लक्षात येते. सबकॉन्शियस माइंडला काय माहितीये की हा शब्द काय बोलतोय माहिती नाही, तो निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे माहिती नाही, तुला फक्त व्हायब्रेशन्स क्रिएट करायचे
आणि व्हायब्रेशन्स जे आपल्या शरीरामध्ये तयार होतात ते निगेटिव्ह आहेत का पॉझिटिव्ह आहेत हे दर्शवत असतं. आलं लक्षात? तर डेट आज काय चालू आहे आणि पुढचीही काय चालू आहे हे कुणाला माहित असतं? कॉन्शियस माइंडला माहित असतं, जे आपल्याबरोबर आपण जोपर्यंत जागे आहे तोपर्यंत जागा असतं. ते सबकॉन्शियस माइंड हे 24 आवर्स चालू असते, हम्म. जागृत असते, ते कधीही झोपत नाही. अच्छा. त्यामुळं आपल्याला ही जी आता तुम्ही कॉन्शियसली जर दिवसभरात जर म्हणत बसला की पुढच्या 6 महिन्यानंतर मला 1 लाख रुपये मिळणार आहेत, पण माझ्या माइंडला मला माहिती आहे, सब कॉन्शियस माइंडला माहिती आहे की पुढच्या 6 महिन्यात अरे 10,000 रुपये आत्ता कमवतोय, पुढच्या 6 महिन्यात कसे कमवणार? पॉसिबल नाही आहे, हे तुम्हाला पहिला ते सांगायला लागेल. पण सबकॉन्शियस काय म्हणेल की अरे 6 महिन्यानंतर याला 1 लाख रुपये मिळाले, पण तो 6वा महिना आहे का हे आहे का ह्या गोष्टी तो अजिबात जजमेंट लावत बसत नाही. तो डायरेक्ट काय करतो, व्हायब्रेशन तुमचे काय आहेत, तारीख अल्टिमेट दिलेली आहे, त्या वेळेपर्यंत तिथं पोहोचवायचं आहे. तो जस्टिफाय करत नाही आज कुठली तारीख आणि हा माझ्याशी खोटं बोलतोय का. सबकॉन्शियस माइंडला इतकंच माहिती आहे की याने मला एक काम दिले ते मला पूर्ण करायचंय, त्याचे व्हायब्रेशन्स मला पुढे पाठवायचे आहेत आणि तिथून मला रिप्लाय किंवा तिथून मला रिझल्ट घेऊन यायचे. लक्षात आलं? त्यासाठी फेथ असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपला फेथ स्ट्रॉंग व्हायला लागतो तेव्हा कॉन्शियस माइंड देखील सबकॉन्शियस माइंड सोबत चालायला चालू होतं. सर मी असं खूप वेळा पाहिलंय की जसं आता तुम्ही सांगितलं प्रेझेंट मध्ये आपण सगळ्या गोष्टी ग्रास्पिंग करायच्या किंवा तसे थिंकिंग करायचे, व्हिज्युअलाइज करायचे, पण जेव्हा आपण हे व्हिज्युअलाइज करतो ना तेव्हा काही गोष्टीचे निगेटिव्ह विचार सुद्धा येतात किंवा त्याचा इम्पॅक्ट सुद्धा पडतो त्या विचारांवर. हा सुद्धा मेसेज चुकीचा जाऊ शकतो ना. तसं मग निगेटिव्ह विचार कसे कंट्रोल करायचे ह्याबद्दल काय उपाय करता येईल? त्यासाठी मेडिटेशन 10 मिनिटं तर का होईना मेडिटेशन करायचं रोजच्या रोज. हे तुमचे निगेटिव्ह थॉट्स खूप कमी करायला मदत करत असतं. निगेटिव्ह कुठल्याही गोष्टी असो, जसं मी म्हणतोय 1 लाख रुपये, कॉन्शियस माइंडचं तुमचं म्हणजे कॉन्शियस माइंड खूप जास्त तुमचं ऍक्टिव्ह आहे. कॉन्शियस माइंड तुम्हाला सांगते की अरे 1 लाख रुपये कुठून आणणार तू? मागचे 10 वर्ष झालं तुझं 5,000 वरनं 10 वर्ष 10,000 वर आत्ता आलायस. बरोबर आहे ना? असे कॅल्क्युलेशन्स लागतात लगेच आपल्याला. सेकंड माइंड लगेच आपल्याला ते सांगायला लागते. तर याच्यासाठी आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. जितकं जास्त या गोष्टीबद्दल करता येईल, जितकं जास्त व्हिज्युअलाइज कराल, तितकं हळू-हळू, हळू-हळू चेंजेस व्हायला लागतात. मी जर 15 मिनिट 15 दिवस करायला लागलोय आणि 10 मिनिटं करायला लागलोय, या गोष्टीला काही अर्थ नाही. 15व्या दिवसानंतर सोडून दिलं का तर अरे ते निगेटिव्ह बोलतोय. पण त्या गोष्टीला किंवा सबकॉन्शियस माइंडला किंवा आपल्या कॉन्शियस माइंडला वेळ तरी द्यायला पाहिजे पॉझिटिव्ह व्हायला. बरोबर आहे का? त्यासाठी आपला डे टाइम बिहेवियर देखील असं पाहिजे की मी 2 BHK बंगलोमध्ये राहायला लागलोय आता किंवा मी त्या कारमधनं आता फिरायला लागलोय आता. बरोबर आहे. बरोबर आहे? लोक वेडी म्हणतील त्याला, त्या गोष्टीला. पण खूप साऱ्या मूव्हीज तुम्ही बघितलं असाल की ते इमॅजिन करत आपलं ते आपल्या मस्तीमध्ये चाललेत. मी कार घेऊन चाललोय, हे करायला लागलोय. जसं मी माझी बाईकची चावी ऑन केली, फील करा 2 सेकंदासाठी तिथे व्हिज्युअलाइज करा की माझी थार आहे किंवा कुठली किया आहे, आत्ता सेल्टॉस आहे, त्याची मी की ऑन केलेले आहे, इंजिन स्टार्ट झालेलं आहे, लगेच मी गिअर शिफ्टिंग केले. सेकंदासाठी ऍक्ट करा, सेकंदासाठी व्हिज्युअलाइज करा. ती सवय लागायला लागते माइंडला. तुम्ही नंतर जर व्हिज्युअलाइज नाही जरी केलं तरी तुमच्या समोर त्या गोष्टी यायला लागतील. म्हणून आता मी काय वाटला, फेथ असणं खूप गरजेचं आहे. यासाठी सबकॉन्शियस माइंडला अजून एक गोष्ट सांगू शकता. जसं मी 1 लाख रुपये सपोज एक डेट फिक्स करूया, 1 ऑक्टोबर किंवा 30 ऑक्टोबर म्हणूया. 30 ऑक्टोबरला मी 1 लाख रुपये महिना कमवायला लागलो. बरोबर आहे का? 30 ऑक्टोबरला मला 1 लाख रुपये महिना मिळायला लागले. 30 ऑक्टोबरला मला महिन्याला 1 लाख रुपये सहज आणि आनंदाने मिळायला लागलेले आहेत. आणि हे 1 लाख रुपये मागच्या 3-4 महिन्यापासून मला सतत मिळायला लागले. असं जेव्हा विचार करतो तेव्हा मग सबकॉन्शियस माइंड म्हणतं अरे म्हणजे 4-5 महिन्यापासून पण चालू आहे हे आता. हम्म. माइंड गेम आहे, तुम्ही चेंज करू शकता. सबकॉन्शियस माइंडला काय माहिती आहे की यानं मागितलं आणि मला ते द्यायचं आहे, विषय संपला. मग ते विचार करायला लागेल की ऑक्टोबर म्हणजे मला 4 महिन्यापासून याच चालू आहे सगळ्या गोष्टी.
ऍटलिस्ट ऑक्टोबरचा तर मी ते म्हणतात ना लाडकी बहिणीचा हप्ता या महिन्यात तर देऊन टाकू. तसं हम्म, त्या हम्म, गोष्टी हम्म. व्हायला लागतात. माइंड गेम आहेत सगळे. आपल्याला माहिती आहे की आपण फसवतोय, कारण आपण 6 महिन्या पुढं मला मिळालेली आहे. मी तो आहे फ्युचर टेन्स, पण मी प्रेझेंट टेन्स मध्ये बोलतोय. बरोबर आहे का? ए माझा आता पाईप लावून द्या. तेवढं तो- काम करत काम नाही ऐकायचं, पण माझं ऐकायचं. माझी नाहीच ऐकत तो. तुझं पुरणपोळी बनवणार होती. लक्षात येते की हा सगळा मनाचा खेळ आहे. मनाला आपल्याला त्या एका गोष्टीमध्ये बसवायचं आहे. बॅरिगेटिंग आतापर्यंत आपल्याला लागलेले आहेत लहानपणापासून, की अंथरून पांघरून पाय काय म्हणतात, अंथरून पाहून पाय पसरायचे आहेत, किंवा लाख रुपये आपल्या अख्ख्या पिढीनं कधी कमवलेले नाही आहे. कुठलीही गोष्ट असेल तर ते बॅरिगेट पहिला क्रॅक करण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी कंटिन्यू करायला लागतात. लक्षात आलं इथपर्यंत? हो सर. कुणाला कुणाला काही शंका आहे? सर, हम्म. अनकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड यातला थोडासा फरक एकदा समजला तर. अनकॉन्शियस नाही, सबकॉन्शियस माइंड असतं. हा, सबकॉन्शियस सबकॉन्शियस माइंड माइंड. हे ओके. काय आहे? सूक्ष्म मन आहे. आणि कॉन्शियस माइंड हे काय आहे? भौतिक मन आहे. म्हणजे आता आपण जागत्यापणी ज्या सगळ्या गोष्टी बघत असतो ते सगळं सबकॉन्शियस माइंड करत असतं. जसं मगाशी म्हटलं की किंवा याचं एक उत्तम उदाहरण, मी जेव्हा मेडिटेशनला बसतो सुरुवातीला, म्हणजे काही आता मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जात असतील सहज, पण सुरुवातीचा अनुभव काय असतो की ते आपल्याला करू देत नाही. मग कुठेतरी चावल्यासारखं होईल, बरोबर आहे, किंवा मग पाठ दुखायला लागेल, मग पाठीकडे लक्ष जाणार आपलं. हे कॉन्शियस माइंड आहे. ज्यावेळेस आपण सबकॉन्शियस माइंडच्या स्टेटमध्ये जायला लागतो तेव्हा ते आपल्याला पाठीमागे ओढायला लागते. ते रियालिटी तुम्हाला दाखवत असते की नाही, तू 10,000 रुपयेच कमवतोय आणि तू 10,000च कमवायचे. हे रियालिटीमध्ये दाखवायला सबकॉन्शियस माइंड नेहमी दाखवायचा प्रयत्न करत असते तुम्हाला. ते इमॅजिनेशनच्या जगामध्ये जास्त थांबू देत नाही. सबकॉन्शियस माइंड काय करतंय की हा, याने मला काय सांगितलंय की 1,00,000 रुपये मला ऑक्टोबर पासून मिळायला चालू झालेत, याला 1,00,000 रुपये मिळायला चालू झालेत, याला 1,00,000 रुपये मिळायला चालू झालेत. ते देखील हेच बोलायला चालू करतं. आणि ते जेव्हा बोलायला चालू करतं तेव्हा ब्रह्मांड आपलं कनेक्शन वाढायला लागतं, ब्रह्मांडाशी कनेक्शन व्हायला लागतं, आणि मग त्या गोष्टी आपल्या समोर यायला लागतात अपॉर्च्युनिटीज. नेहमी आपलं कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंडला कंट्रोल करत असतं. ते आपल्याला किंवा कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंडला त्या गोष्टी करू देत नसतं. त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, अल्फा स्टेट लेवलला जायचं साठी मेडिटेशन वगैरे करायला लागतात, आणि मग त्यावेळेला आपण सबकॉन्शियस माइंडशी कनेक्ट होत असतो. रात्री आपण ज्यावेळेस झोपतो कॉन्शियस माइंड आपल्यासोबत झोपतो, सकाळी उठलो आपण कॉन्शियस माइंडचा प्रवास परत सुरू झाला. पण सबकॉन्शियस माइंड हे 24 तास सगळ्या सूचना, जसं मी आता जागेपणी मी जर सूचना दिली मला 1,00,000 रुपये महिना हवाय, तर हे कॉन्शियस माइंड पर्यंत ते पोचू देत नाही. सबकॉन्शियस माइंड पर्यंत कॉन्शियस माइंड पोचू देत नाही, कारण त्याला रियालिटी माहिती आहे. त्याला माहिती आहे की सबकॉन्शियस माइंडला ह्या गोष्टी कळू द्यायची नाही. म्हणजे आपल्याच दोन मनांमध्ये असे काय म्हणू शकतो आपण, 3-6 आहे. आपल्याला सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचायचंय. तो प्रवास आपण मेडिटेशन थ्रू चालू करू शकतो. मेडिटेशन 5 मिनिटाचं सुरुवात करा, हळूहळू 10 मिनिटं होईल, 15 मिनिटं होईल, 15 मिनिटं करा, 20 मिनिटं करा, हार्डली 20 मिनिटं, त्याच्यापेक्षा जास्त करायचं नाही. माझे थॉट्स थांबायला चालू होतील इथपर्यंत करायचंय. मेडिटेशन मध्ये मला काहीही करायचं नाही. बरेच लोक काय म्हणतात की मला मेडिटेशन मध्ये बसलंय आणि मला थॉटवर कंट्रोल आणायचंय, अरे अरे हा विचार आला, आता बंद करायचंय मला, तो थांबवा थांबवा. आपण माइंडला कमांड द्यायला चालू करतो. मला काय करायचंय, माझं माइंड रिलॅक्स करायचंय, माझं सबकॉन्शियस माइंड मला ऍक्टिव्ह करायचंय. त्यासाठी मला कॉन्शियस माइंड बंद करायचंय. पण मी काय करतो, माझ्या मनालाच कामाला लावतो, तर श्वासावर नियंत्रण ठेव रे, श्वासावर लक्ष ठेव, श्वासावर लक्ष ठेव. मग मी
मी त्या स्टेटमध्ये न जायसाठी न जाता मी काय करतो, माझ्या श्वासावर लक्ष द्यायला लागतो. मेडिटेशन म्हणजे काय, काहीही न करणे. आपण काय करत असतो, करत असतो. श्वास डीप घेतला, इथं आज्ञाचक्रावर लक्ष दिलं किंवा कोणी सहस्त्रावर करतंय. हे चक्र ऍक्टिव्हेट करायसाठी तुम्ही ह्याच्यावर करू शकता, पण ते मेडिटेशन नव्हे. मेडिटेशन म्हणजे काय, की एका डीप स्टेट ऑफ लेवलमध्ये गेलोय मी, खूप डेप्थ मध्ये गेलोय मी एखाद्या ह्याच्या, की ज्या वेळेस मी बसलोय आणि जाग झाल्याच्या वेळेपर्यंत मला कशाचंच भान नव्हतं. मग ते 5 मिनिटाचं पण असू शकते, सेकंदाचं देखील असू शकते मेडिटेशन. तर मेडिटेशन मधून आपण सबकॉन्शियस माइंड ब्रह्मांडाशी कनेक्ट होऊ शकतो. हळूहळू तुम्ही हे प्रॅक्टिसेस करायला लागलात, रेकीची प्रॅक्टिस करायला लागला, तर ब्रह्मांड तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला प्रयत्न करत असतं. जसं काय अँजल्स नंबर्स आहेत, जसे 1111 आहे, 2222 आहे, किंवा 111, 222, 333, 444, असे जसं आपण नंबर प्लेटसाठी म्हणतो बाईकच्या जम्पिंग नंबर्स, तसे ते एंजल नंबर ते आपल्याला दाखवायला चालू करतं. म्हणजेच काय, की आपण एखाद्या पाथवर चाललेलो आहोत, तर ते योग्य आहे हे तुम्हाला युनिव्हर्स सांगायसाठी एंजल्स पाठवत असतं. आता तुम्ही नोटीस कराल, चालू कराल उद्यापासून, की नंबर प्लेट्स बघायला, कुठे 11 दिसते का, 11 दिसते का, 1 दिसते का, 2 दिसते का, कुठे 222 दिसते, 333 दिसतं. मला सतत 11 दिसतात, 1111, 111 कंटिन्यू मला दिसत असतो. रोजच्या रोज एकदा तरी मी या एंजल नंबरच्या कॉन्टॅक्टमध्ये जात असतो. म्हणजेच काय, की मी माझा पाथ जो आता निवडलाय तो अगदी व्यवस्थित आहे. थोड्या थोड्या दिवसात तुम्ही पण सर हे युनिव्हर्स. रेकी स्टार्ट केल्यानंतर म्हणजे तुम्हाला हे व्हायला लागलं की, कारण कोणाकोणाला म्हणतात ना गॉड गिफ्ट असतं, कोणाकोणाला असं म्हणजे त्याला ते माहिती पण नसतं गॉड की गिफ्ट म्हणजे आपल्याकडे. कसं असतं, जसं मी लास्ट टाइम सांगितले, की कार्मिक रिझन्स देखील असतात या गोष्टीमध्ये. जसं मी मागच्या जन्मात मी जर मेडिटेशन करत असो आणि ते अर्धवट राहिलंय, किंवा मी हम्म. कुठेतरी ह्या चक्रापर्यंत पोहोचलोय आणि माझा मृत्यू झालाय, किंवा इथपर्यंत मी आलोय आणि मृत्यू झालाय, तर ते त्या चक्रापासूनच आपला लाईफ पुन्हा ह्या जन्मात चालू होते. तर काल कुठली दिदी म्हटली ती, की मला इथं टिंगलिंग होते, व्हायब्रेशन्स येतात आणि मला हम्म. इंट्युशन्स मिळतात. तर ते काही मागच्या जन्मातल्या देखील गोष्टी असू शकतात. कारण सबकॉन्शियस माइंड किंवा आत्मा आहे, हा त्यावेळच्या, जिथं तो आपला प्रवास संपलाय शरीराचा, तिथनं पुढच्या आठवणी जशा तशा तो, किंवा तिथनं पुढच्या सगळ्या गोष्टी, तिथपर्यंतच्या गोष्टी सगळ्या आपल्या सोबत घेऊन आलेला असतो. पास्ट लाईफ रिग्रेशन्स असतील ते देखील घेऊन येतो. ब्लड लाईन मध्ये आपल्या काही, आता मग कालच सांगितलं असेल, ब्लड लाईन मध्ये एखादा व्यक्ती येतो आणि पूर्ण आपल्याला दुश्मनी काढून जातो पूर्ण, जेव्हा माझं त्याच्याशी काहीही रिलेशन किंवा काही मी त्याचं वाईट केलेलं नसतं. असं पण होतं. तर ह्या ज्या गोष्टी म्हणतो स्पिरिच्युअल, काही काही बॉर्न, इनबॉर्न असतात, जन्मल्यापासूनच असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी पण असू शकतात कारण. ठीक आहे. युनिव्हर्सशी मी कनेक्ट व्हायला लागलोय हे कसं कळणार तुम्हाला? काही दिवसाचे प्रॅक्टिसेस नंतर तुम्ही एखादी विश पण तुम्ही करू शकता, की हा, आज मला एखादं फुलपाखरू दिसू दे, एका स्पेसिफिक रंगाचं, जसं पिवळं मला फुलपाखरू दिसू दे आज. आणि आज दिवसभरात तुम्हाला दिसलं, किंवा एवढ्या एवढ्या 2-2, 3-3 तासामध्ये मला दिसलंच पाहिजे ते 2 तास तुमच्या. जर तुम्हाला ते ते एंजल दिसलं, तर साईन आहेत ना. तुम्ही की आपण एंजलशी कनेक्ट व्हायला लागलोय किंवा युनिव्हर्सशी कनेक्ट व्हायला लागलोय. लक्षात येते. तर ही प्रॅक्टिस न वाढणार आहेत तुमचं ब्रह्मांड तुमच्या सोबत कनेक्ट व्हायचा प्रयत्न करणार आहे ज्यावेळी तुम्ही रेकी प्रॅक्टिस करायला लागता. कारण आपण जे रेकीला कॉल करणार आहोत, किंवा रेकीचं आवाहन जे करणार आहोत, किंवा जो दिव्य प्रकाश आपण आपल्या शरीरामध्ये 7 चक्रांमध्ये जो घेणार आहोत, तो आहे ब्रह्मांडातून येणारच एक दिव्य ऊर्जा. नाही त्यामुळे पण तेच ना माझं सर, पण जस त्याच्या सगळ्यासाठीच आपल्याला थोडं ध्यान लावणं गरजेचं आहेच ना, म्हणजे रोजच्या रोज थोडं ह्या सगळ्या गोष्टी. कारण ह्या जे रेकी सगळ्या म्हणतो गोष्टी, ना. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जर तुम्ही काय करायला लागता, तर ती गोष्ट पुढं पुढं पळायला लागते. लक्षात घ्या. म्हणजे मेडिटेशनच्या बाबतीत म्हणलं, जर मी मेडिटेशन करायचं म्हटलं, किंवा एखादी साधना, किंवा एखादी विद्या, किंवा एखादी शक्ती मिळवायचे प्रयत्न जर मी करायला लागलो, तर ते पुढं पुढं जाते इंटेन्शन ठेवलं तर. तो मला पीस ऑफ माइंड हवाय, म्हणजे कुठलाही संकल्प न करता जर मेडिटेशन आपण केलं, तर ते खूप स्ट्रॉंगली होतं. मला फक्त त्याच्यात उद्देश असा पाहिजे, की मला मनात शांती हवी आहे बस.
इतकं जर तुम्ही केला तर तुमचं ध्यान हळूहळू लागायला लागेल. जर मला एखादी शक्ती मिळवायची आहे, जसं की थर्ड आय मला ओपन करायचं आहे आणि म्हणून मी जर प्रॅक्टिस करायला लागलो तर ते दूर दूर पळायला लागतं. लक्षात येते तुमच्या? कुठलेही इंटेन्शन न ठेवता जर तुम्ही करत राहिलात तर वेल अँड गुड ओके. मेडिटेशनसाठी. 10 मिनिटाचं असू दे, 5 मिनिटाचं असू दे, 20 मिनिटापेक्षा जास्त करायचं नाही. थोडीशी पोटामध्ये भूक असेल आणि जर मी मेडिटेशनला बसलो तर खूप डीप स्टेटमध्ये मी जातो. तर भूक असणं थोडीशी गरजेचं असतं. अशी वेळ तुम्ही निवडू शकता. ती सकाळीच असते. अनासे पोटी जेव्हा आपण ब्रश करून, जेव्हा आंघोळ करून बसला तर बेस्ट. मगाशी कोणीतरी विचारलं होतं मला. तर आंघोळ करून बसला तर खूप आपण माइंड फ्रेश राहतं. आणि न आंघोळ करता आपण जर ब्रश वगैरे करून बसलो तर थोडा आळस पण राहिलेला असतो शरीरामध्ये. मग थोडेसे स्ट्रगल करावं लागतं. बसताना 10 मिनिटात मला इकडं चावलं तिकडं चावलं ह्या गोष्टी पण व्हायला लागतात सुरुवातीच्या मेडिटेशनमध्ये. कारण आपलं कॉन्शियस माइंड आपल्याला त्या स्टेटमध्ये जाऊ देत नसते. मग ते मेंदूला चुकीचं कमांड द्यायला चालू करतोय. जसं आपण जागेपणी डोळे बंद ठेवून चालू शकत नाही आपण. बरोबर आहे का? बरोबर. पण कॉन्शियस माइंड काय म्हणते की आत्ता तर मी जागेच्या अवस्थेत आहे, म्हणजे माझी झोप पूर्ण झाली आहे आणि तरी हा डोळे बंद करायला लागलाय. मग पुढं काहीतरी होऊ शकतं, घडू शकतं, अपघात घडू शकेल. म्हणून पण ते आपल्याला उठवायला प्रयत्न करत असतं, मेंदूला कमांड द्यायला चालू करत असतं की उठ उठ उठ. मग ते बघ पायात मुंग्या आल्या, माझं सारखं लक्ष तिकडे जायला लागणार. पाठीला दुखायला लागलो कुठेतरी, माझं सारखं लक्ष तिकडे जायला लागणार. बरोबर आहे? हे कॉन्शियस माइंड आपल्याला करून देत असते. सबकॉन्शियस माइंड काय करत असते? पायाला मुंग्या आल्यात, येऊ दे रे बाबा, जाऊ दे, मला इकडे इकडे चावाले, सोडून दे विषय, काय होत नाही. हे सबकॉन्शियस माइंडची स्टेट आहे. तिथपर्यंत जायला आपल्याला रोजचं 5-10 मिनिटं 5-10 मिनिटं 5-10 मिनिटं करायचंय. काहीही करायचं नाही. डोळे बंद करायचे आणि बसायचे. जसजसे विचार येतील येऊ देत, जातील जाऊ देत. तो जसं आपण म्हणतो ना, एखाद्याला इग्नोर केलं की तू परत आपल्याकडे यायचं बंद करतो. बरोबर. तसंच कॉन्शियस माइंडचं देखील आहे. त्याच्याकडे जसं इग्नोर करायला लागेल तसं आपण सबकॉन्शियस माइंडकडे वळायला लागतो. मग ते थॉट्स यायचे बंद होतात. मग काही गोष्टी व्हिज्युअलाइज होत असतात. सतत एखादा चेहरा आला, इन्सिडेन्स आला, काही येत असतं समोर, तर ते देखील हळूहळू हळूहळू सगळं फेड होत जातं, निघून जातं. आणि एक वेळ अशी येते की तुमचं 2 मिनिटाचं 5 मिनिटाचं काय होईना असं ध्यान यायला लागायला चालू होतं. एखादा प्रकाश दिसायला चालू होतो. थर्ड आयवर काहीतरी हॅपनिंग्स व्हायला लागतात, टिंगलिंग व्हायला लागतं. किंवा जे चक्राचे कलर्स आहेत ते कलर्स आपल्याला कुठेतरी इमॅजिन व्हायला लागतात. काही काही लोकांना अगदी दिव्य पुरुष आहेत, साधू संत आहेत, स्वामी समर्थ आहेत, दत्त महाराज आहेत, साईबाबा आहेत, गजानन महाराज आहेत, यांचे दर्शन व्हायला लागतात. काही लोकांना पर्वत वगैरे दिसायला लागतात. म्हणजे खूप सारे संदेश असतात ते तुम्हाला द्यायला चालू करत असतात. 10 मिनिटाचं मेडिटेशन रोजच्या रोज प्रॅक्टिसमध्ये ठेवा. हे तुम्हाला व्हिज्युअलायझेशनसाठी किंवा तुमचा गोल सेट करण्यासाठी खूप म्हणजे खूप स्ट्रॉंगली मदत करत असतं. आणि रेकीमध्ये तर प्रॅक्टिस तुम्हाला इतकी सबकॉन्शियस माइंडशी आणि ब्रह्मांडाशी कनेक्ट करेल, जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल. बरं. थँक्यू. समजलं इथपर्यंत सगळ्या गोष्टी? हो. तर माझे ॲफर्मेशन्स काय असले पाहिजेत हे मी सांगतोय, म्हणजे थोडक्यात तुम्हाला आयडिया यावी यासाठी काही अफर्मेशन्स. बघा, ही एक जनरल अफर्मेशन आहे. जनरली म्हणजे याच्यामध्ये माझं काही गोल सेट्स नाही आहेत. हे माझं डेली लाईफ मधली मला गरजेची असणारी एक अफर्मेशन आहे. काय आहे की मी आनंदी आहे, मी हॅपी आहे, आज माझा दिवस खूप छान आहे, मी सुंदर आहे, मी सामर्थ्यवान आहे, मी सकारात्मक आहे, मी नम्र आहे, मी हुशार आहे, मी दयाळू आहे, मी यशस्वी आहे. ही जनरल अफर्मेशन आहे. म्हणजे माझं एक डे टू डे लाईफ कसं असलं पाहिजे याच्यासाठी आहे. जर तुम्ही म्हटलं की माझी एक एम सेट केलंय मी माझं ड्रीम जॉबसाठी आहे, किंवा जसे एकाने प्रश्न विचारला होता सरांनी काही की लग्नासाठी आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही एक अफर्मेशन पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये लिहायचे 4 ते 5 वाक्य. आणि तो व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करायचे. तो अगदी सुरुवातीपासून डिटेल पर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला व्हिज्युअलाइज करायचे. 5 मिनिटाचा 10 मिनिटाचा एक पिक्चर तयार करायचा आपल्याला तो. ही आहे जनरल अफर्मेशन. त्यानंतर ज्यांना कॅश फ्लो वाढवायचा आहे, मनी फ्लो वाढवायचा आहे, किंवा मगाशी म्हटलं की मला 10 पासून 1 लाख रुपये कमवायचे आहेत, तर ते
हे पण असू शकतं एक जनरल अकाउंट. माझ्या बँक खात्यात दररोज सहजपणे पैसे येत आहेत. इथं काय वापरले वर्ण? सहजपणे, अगदी इझी येत आहेत. म्हणजेच काय की मला काहीच काम करायचं नाही असं नाही आहे. पण जे एफर्ट्स मला आज एक 50,000 रुपये मिळवायला लागणार आहेत, ते एफर्ट्स मला कुठेतरी 50% कमी होतील आणि थोड्या एक इझी वे मध्ये ते मला मिळायला चालू होतील. मी माझ्या बँक खात्यात मोठी रक्कम आकर्षित करत आहे. हे देखील तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. मी बँकेत गेलोय, हं, आणि इतके ते पैसे मी काढलेत किंवा माझं पासबुक त्यांना प्रिंट करायला दिलं आणि त्याची एक फायनल अमाऊंट आलेलं आहे 5 करोड 10 करोड बॅलन्स. तर क्रेडिट बॅलन्स बघू नका, तो 500 रुपये 700 रुपये पण असू शकतो. म्हणजे ते पुढे सीआर लागले म्हणजे करोड होत नाहीत. तर 500 सीआर, सॉरी, 5 इयर्स माझ्या अकाउंटवर जमा आहेत. 10 करोड माझ्या जमा आहेत किंवा 5 लाख 10 लाख तुम्ही जी अमाऊंट एक्सपेक्ट करत असाल ती माझ्या खात्यावर जमा झालेली आहे. हे देखील बघू शकता. आणि मी ते अमाऊंट काढायला गेलोय किंवा काही असेल माझं पुढचं काम त्याच्यासाठी मी एक चेक दिलाय, मॅनेजरकडे दिलाय, तो पास झालाय, क्लिअर झालाय. अशाही गोष्टी इमॅजिन करू शकता. माझे खाते ओव्हरफ्लो झालेलं आहे. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी मी पात्र आहे. माझ्याकडे येणाऱ्या पैशाबद्दल मी आनंदी आणि कृतज्ञ आहे. इथं दिसलं तुम्हाला मगाशी काय म्हटलं मी? कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्वाचं असतं. ग्रॅटिट्यूड हा प्रत्येक गोष्टीला, कोणी मला पाणी दिलं तर मी त्याच्याबद्दल थँक म्हटलं पाहिजे. आपण हॉटेलमध्ये जातो, बऱ्यापैकी वेटर्स आपल्यासाठी एवढं सर्व सर्व वगैरे करत असतात. आपण कधीच त्यांना म्हणजे त्या लायकीचं समजत नाही. एक चुकीची गोष्ट आहे. पण त्याला देखील म्हणू शकतो, थँक्यू म्हणू शकतो. सर्व्हिस दिल्याबद्दल खूप छान सर्व्हिस दिलास. तिथेही ग्रॅटिट्यूड व्यक्त करू शकतो. प्रत्येक गोष्टीत ग्रॅटिट्यूड आहे. आपण दुकानात गेले, काही सामान घेतलं, त्याने पैसे त्याने परत दिले, थँक्यू. इथे देखील थँक्यू म्हणू शकतो. ग्रॅटिट्यूड असणं खूप महत्वाचं आहे. ग्रॅटिट्यूड मध्ये देखील आपले स्वभावात चेंजेस येत असतात खूप सारे. तर इथं धन्यवाद 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 3 वेळा मी काय केले? ब्रह्मांडाला धन्यवाद दिलेले आहे. इथं देखील पैशाचे अफर्मेशन आहेत. मी धनवान आहे, मी श्रीमंत आहे, मी पैशासाठी चुंबक आहे. मनी मॅग्नेट म्हणतो ना आपण. मी सगळ्या दिशेने माझ्याकडे पैसा खेचत आहे, मी माझ्याकडे येत आहे. तर पैशाचा तो स्मेल आपल्या डोक्यात असणं पण गरजेचं आहे. आणि ते इमॅजिन करता पण आले पाहिजेत की माझ्याकडे पैशाचा पाऊस पडायला लागलाय, तो पैशाचा माझ्याकडे स्पर्श व्हायला लागलेला आहे, हातावरून अंगावरून पडायला लागलेत पैसे. इथं पण म्हणजे काही अफर्मेशन तुम्ही जर युट्यूबवर गेला तर असे पण व्हिज्युअलायझेशन अफर्मेशन आहेत की पैशाचं एक झाड आहे. ती एक इमॅजिनेशन आहे. पण त्या अमाऊंट ऑफ त्या व्हॉल्यूम मध्ये किंवा त्या अमाऊंट मध्ये मला पैसा येत आहे हे त्याच्यातून दाखवायचंय. म्हणजे मी पैशाचं झाड आहे आणि मी पैसे तोडायला लागलोय असं हे इतकं पण आपण सबकॉन्शियस माइंडला गुंतवून ठेवू नये अशा गोष्टींमध्ये. पैशाचा पाऊस पडत आहे म्हणजे काय की माझ्याकडे ते अमाप पैसा आहे, अफाट पैसा आहे माझ्याकडे, हे त्याच्यातून दाखवायचं असतं. तर व्हिज्युअलाइज आपण काय करू शकतो की हा माझ्याकडे भरपूर पैसा आहे, माझ्या खात्यावर एवढे पैसे आहेत, लॉकर्समध्ये मी इतके दागिने ठेवलेले आहेत. अशा गोष्टी करू शकता. पैशाकडे सगळीकडून आकर्षित होतोय, पैसा माझा चांगला मित्र आहे, हे फिलिंग असणं खूप महत्वाचं आहे. आपण मित्राशिवाय राहू शकतो का? नाही. हेच फिलिंग तिथंही असणं, मी पैशाशिवाय राहू शकत नाही, मी तुझ्यावर खूप माझं प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तू एखाद्या व्यक्तीकडे गेलास, म्हणजे मी ज्यावेळेस पैसे देत आहे समोरच्याला, तर त्याला जाताना पैशाला पण ही एक हे देऊ शकतो की तू याच्याकडे जात आहेस तर याचं काम सगळं व्यवस्थित संपून पुन्हा माझ्याकडे मल्टिपल होऊन ये. आज मी 100 दिलेत तर 1000 पटीने ये, लाख पटीने ये, असं देखील आपण बोलू शकतो. याने काय होतं की एनर्जीच आहेत. आपण पण एनर्जी आहे, पैसा देखील एनर्जी आहे. प्रत्येक जगातली, प्रत्येक ब्रह्मांडातली वस्तू ही एनर्जीने बनलेली आहे. तर एनर्जीला एनर्जी अट्रॅक्ट आपण करत असतो. त्यासाठी काय आहे की पैसा देखील हा एक एनर्जी आहे. त्याला देखील पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले पाहिजेत. त्याच्या देखील पॉझिटिव्ह थॉट्स आपल्याकडे असले पाहिजेत. मी दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे, खूप आनंदी, आभारी आहे, धन्यवाद धन्यवाद. प्रत्येक ठिकाणी धन्यवाद असणं खूप गरजेचं आहे. आता जिथं म्हणतोय की आपण माझं लक लय खराब आहे वगैरे, माझं काही नशीब लय बेकार आहे, त्या लोकांसाठी पण इथं अफर्मेशन्स आहेत. माझ्या आयुष्याच्या दैवी वेळेवर माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणजे काय, लक म्हणतो का नाही, तो एक क्षणात पण ओव्हरनाईट माणूस स्टार होतो. तर हे म्हणतात की नाही ओव्हरनाईट स्टार वगैरे, तर
ते एक लक फॅक्टर असतो ना, की ती वेळ आलेली सडन माणसाचं सगळं चेंज झालं. जसं तो चहावाला आहे का आता कुठेतरी दुबई वगैरे सगळं फिरतोय. बघा ना, म्हणजे त्याच्या ध्यानीमनी सुद्धा इव्हन त्या व्यक्तीला देखील माहित नाही की हा बिल गेट्स आहे आणि तू माझ्याकडे चहा प्यायला आलेला आहे. आज त्या व्यक्तीचं फेम काय झालंय, अख्ख्या जगभर फेम झालंय. तर हा एक लक फॅक्टर असतो तो, ती एक योग्य वेळ येण्यासाठी पण हे अफर्मेशन्स आहेत. ब्रह्मांड मला योग्य मार्गावर नेत आहे, आयुष्यात योग्य वेळी योग्य गोष्टी घडत आहेत. मी प्रत्येक क्षण प्रेमाने आणि कृतज्ञतेने स्वीकारत आहे. आनंदी आणि आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आलं इथपर्यंत लक्षात? तुला कपडे घ्यायचे आहे. आता हे तुमच्या अकॉर्डिंग, म्हणजे तुमच्या गोलच्या अकॉर्डिंग आपण काय करायचंय, हे गोल सेट्स करायचे. त्याचे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स काय असतील, 2 ते 3 किंवा 4 वाक्य असतील तुमची, तर ती तुमच्या गोलच्या अकॉर्डिंग तयार करायचे. ती तुमच्या आवाजात रेकॉर्ड देखील करू शकता, जेणेकरून सबकॉन्शियस माइंडला वाटेल की हा, अरे हाच बोलतोय आणि याचंच हे गोल आहे. तर ते तुम्ही तुमच्या एक वाक्यात, काही 4 वाक्य असतील, 5 वाक्य असतील, ते तुम्ही तयार करू शकता तुमच्या आवाजामध्ये. आणि हेडफोन लावून निवांत मी डोळे बंद करून मी व्हिज्युअलाइज करतोय, माझा साऊंड ऑन आहे. ह्या देखील गोष्टी होऊ शकतात. तर त्याच्यासाठी एक प्रॉपर स्क्रिप्ट तयार करा. कुठलंही एक गोल मोठं सेट करा, तुम्हाला जे हवंय ते, या वर्षभरात, 2 वर्षात, 5 वर्षात पुढच्या. आणि त्याच्याबद्दल एक स्क्रिप्ट, डिटेल स्क्रिप्ट लिहा, जी तुम्हाला रोजच्या रोज व्हिज्युअलाइज करायची आहे. जसं नाटकाची, पिक्चरची स्क्रिप्ट असते ना, की हा हा व्यक्ती आला, चालत आला, आता इथे आलाय, शोरूम मध्ये गेलाय, मी आता चेक साईन करायला लागलोय, सगळ्यात पहिला मी कोटेशन घ्यायला लागलोय, तेव्हा मी ते फ्लॅटमध्ये गेलोय आणि ते मला फ्लॅट दाखवायला लागलाय, मी कोटेशन घेतले, रेट्स घेतल्यात, कुठल्या जागी किती स्पेस आहे, कार्पेट एरिया किती आहे, ड्रॉइंग रूम किती आहे, त्याला कलर्स कुठले आहेत, कर्टन्स कुठले आहेत, फर्निचर कुठलं करणार आहे, काय आहे, इथपर्यंत डिटेल असलं पाहिजे. ठीक आहे. तर हे एक स्क्रिप्ट रायटिंग करा तयार जनरल मध्ये, आणि ती रोजच्या रोज वाचून काढा, व्हिज्युअलाइज करत जा. नंतर जसं पाठ होईल तसं तसं तुम्ही डोळे बंद करून ती व्हिज्युअलाइज करायला चालू करू शकता. कुणाला काही प्रश्न वगैरे काय आहेत विचारायचे? सर, माझा एक हे आहे, म्हणजे मला एक इन्फॉर्मेशन, म्हणजे आता एक माझा रिसेलिंगचा बिझनेस आहे. त्याच्यामध्ये माझी एक मुंबईची वेंडर आहे. तर हम्म. माझे तिच्याकडून जवळजवळ 4,000-4,000 रुपीज यायचे आहेत. पण काही कारणाने ती मला इग्नोर करते. आणि आमचं म्हणजे मी पण तिला काही असं म्हणजे हे पण नाही, शब्द असे मी तिला काहीच नाही बोलू. प्रत्येक वेळेला मी तिला पाठवते, एवढे पैसे आहेत म्हणजे द्यायची आहे, जीपे नंबर पाठवते. पण ती इग्नोर करते, म्हणजे ती येस पण नाही बोलत, नाही पण नाही बोलत. त्याच्यामुळे माझा म्हणजे तिच्याशी बिझनेस कॉन्टॅक्ट पण कुठे, म्हणजे आता मी अच्छा. तिच्याशी बरोबर बिझनेस करणार, तिने माझे पैसे परत अडकवले तर परत माझं नुकसान होणार, बरोबर ना? त्या मग मी व्यक्तीचा तिच्या चेहरा समोर ऐका, त्या व्यक्तीचा चेहरा समोर ठेवायचा. ठीक आहे. त्यांना थर्ड आय मधून कमांड द्यायचं. हे एखादं वाक्य असेल नाही, की मी हा, तिचा चेहरा पण नाही बघितलाय सर. म्हणजे आमचा हा जो बिझनेस आहे तो आपण म्हणतो ट्रस्ट वरती आहे, रिसेलिंग प्रोफाईलला, तसं. त्यांच्या प्रोफाईलला फोटो असू शकतो, इन्स्टाला असेल, व्हॉट्सअपला, फेसबुकला, कुठेही फोटो असेल. नाव माहिती आहे, म्हणजे तिचं नाव हे ते वगैरे माहिती आहे. त्याच्या नावावरून तुम्हाला कुठेही त्यांचा फोटो मिळू शकतो, इन्स्टावर आहे, फेसबुकवर आहे. तर तो फोटो तुम्ही बघून घ्या, चेहरा त्यांचा आठवायचा प्रयत्न करा. त्यांना रोज जितकं जास्त तुमचे वेव्स जातील तिथपर्यंत ते थॉट्स पोहोचतील की हा, माझे 4,000 मला तुझ्याकडून मिळाले, खूप तुझा आभारी आहे. आणि मला तिच्याशी रिलेशन पण नाही सर खराब करायचे आहेत, कारण का की हा, हेच म्हणजे की आपण गोष्ट, म्हणतो ना. तुझ्याकडून मिळाली, मी तुझ्यासाठी आभारी आहे. म्हणजे मला तुझ्याबद्दल काहीच वैर नाही आहे, किंवा काहीच तुझ्याबद्दल माझ्या काही डोक्यामध्ये नाही आहे राग. आलं लक्षात? म्हणून तेच म्हणतोय, अफर्मेशन्स हे नेमके काय असले पाहिजेत ह्याच्यावर लक्ष द्या तुम्ही. आणि मग त्या पद्धतीने लिहा की हा, मला तुझ्याकडून माझे जे 4,000 रुपये येणे होते ते आजच्या दिवशी मला मिळालेले आहेत, आणि मी खूप आनंदी आहे, हॅपी आहे, सहज आणि आनंदाने मिळालेले आहेत. तुझे बरं. आभारी आहे, तुझे आभारी आहे. बस इतकं म्हटलं तरी चालेल. पण आता तिला मला परत पाठवायला पाहिजे का? म्हणजे आता जवळजवळ मी 1 महिना तिला परत पाठवलं नाहीये, की माझे पैशाचं म्हणजे दर महिन्याला मी नाही, आठ ते आठ 10 काही दिवसांनी मी बघा, तुला. तुम्ही ज्या वेळेस या गोष्टी मॅनिफेस्ट करायला चालू करता, काही वेळेला हा. असं पण येईल की ती स्वतःहूनच तुम्हाला फोन करेल. आता माझा स्वतःचाच एक कॉल सांगतो की मी माझे 25,000 येणे होते, आणि तो व्यक्ती मला त्यावेळेला पे करणं गरजेचं होतं, ते एका ऑर्डर ओके. संदर्भात.
आणि तो व्यक्ती फोनच उचलत नव्हता गेली 4 दिवस. तेव्हा मी हम्म. रेक्टी प्रॅक्टिशनर होतो, पण सगळीकडेच वापरण्यापेक्षा मी पहिला आपल्या एफर्ट्सनी करून बघावेत म्हटलं. 4 दिवस झाले तो फोन उचलतच नव्हता. ऍक्च्युली व्हॉइस मेसेज सोडा. तर मी त्यावेळेला रेकी कॉल केला. माझे सिम्बॉल्स जे होते ते सगळे सिम्बॉल्स मी ड्रॉ केले आणि अफर्मेशन दिले की नेक्स्ट 5 मिनिटात तुझे पैसे माझ्याकडे जमा झालेले आहेत. इमॅजिन करणार नाही किंवा म्हणजे तुम्ही विश्वास देखील ते ठेवणार नाही की मी फोन ठेवूपर्यंत त्या व्यक्तीचा फोन आला, अरे तू कुठल्या नंबरवर तुझे पैसे करायचे. त्याने पण हे आता रेकी प्रॅक्टिस त्यावेळेला केल्यानंतर मला करायला पाहिजे. 15,000 पाठवले आणि ओके. दुपारी एक 2 ते 3 तासानं लगेच 10,000 पण पाठवले माझ्याकडे. नाही पण आता हे आपण रेकी प्रॅक्टिस म्हणजे आता जेव्हा तुम्ही आम्हाला हे म्हणतात ना शक्तिपात देणार म्हणजे जेव्हा आम्ही ती तेव्हा हे करायला पाहिजे का? किंवा मी आज रात्री पण तिला एफॉर्मेशन म्हणजे चांगल्या याच्याने जसे तुम्ही बोललात ना त्याच्याने पण मी तिला असं पाठवू शकते का म्हणजे माझ्या माइंड मधून. हा, अफर्मेशन पाठवू शकता. पॉझिटिव्ह अफर्मेशन पाठवा. खूप राग वगैरे व्यक्त करू नका त्याच्याबद्दल. हॅलो. नाही नाही असं पण आता मी जवळजवळ 1 महिना मी तिच्याकडे मागितले पैसे तर म्हणजे मी तिला रोज येतील मेसेज येतील ते टाकत तुम्ही होती जसं अगोदर. पण आता अफर्मेशन म्हटलं देणं जाऊ चालू दे करा. तिला जेव्हा देव बुद्धी. काही वेळ पण लागेल त्याला, पण ते तुमच्याकडनं होऊन जाईल. त्यांचं स्वतःहून एखाद वेळेस कॉल येईल, अरे तुझे पैसे मी पाठवते, राहिलेले माझ्याकडे राहून गेलं, मी गडबडीत होते किंवा माझ्याकडे पैसे नव्हते त्यावेळेला, अशाही गोष्टी होऊन जाईल. हॅपीली ऍक्सेप्ट करा आणि पैसे घ्या. समजले. पुढे तुम्ही बॉन्डिंग ठेवणार असाल ठेवा, नसेल तर नसा. ठीक आहे. तर उद्या आपण हे करतोय, अटुनमेंट घेतोय आपण. अटुनमेंट म्हणजे काय असते तर आपण ही एक गुरु शिष्य परंपरा आहे. रेकी ही एक गुरु शिष्य परंपरा आहे. तर त्याच्यासाठी आता आपण ही जी दीक्षा घेतलेली आहे, सॉरी, आज आपण हा जो काही कोर्स अटेंड करत आहोत, दीक्षाही म्हणू शकतो आपण, किंवा एक विद्या ही आहे आपली, बरोबर आहे. तर एकच मिनिट. तर मी जरा ऑफ करतो.